सकाळच्या नाश्त्याला दररोज काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल आणि दररोज पोहे, शिरा, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा बनवा कापसाहूनही मऊ लुसलुशीत आणि भन्नाट चवीचा चपाती चिवडा। रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिले की सकाळी काय बनवायचं हा प्रश्नच नाही राहणार। इतका भन्नाट असा चपाती चिवडा तयार होतो की काही विचारायलाच नको। एकदा बनवला ना तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। अतिशय सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे। यासाठी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या 2 चपात्या होत्या त्या घेतल्यात। चपाती शिल्लक राहिली की माझ्या घरी हा चपाती चिवडा आवर्जून बनतो आणि घरातील सगळ्यांना हा अगदी मनापासून आवडतो। रात्रीची चपाती थोडीशी कडक झालेली असते ती सगळ्यात आधी असे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर आपण मिक्सरला याला अगदी पल्स मोडवरती 2 मिनिटांसाठी फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यामुळे पल्स मोडवरती लगेच चपाती पाहिजे अशी बारीक होते, खूप वेळही लागत नाही। जर तुम्ही मोठे तुकडे करून टाकले तर चपाती म्हणावी अशी व्यवस्थित बारीक होत नाही किंवा अगदी मिक्सरला लोड येतो। चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी चपाती मी टाकून घेतली आणि 2 मिनिटांसाठी पल्स मोडवरती फिरवून घेतले। खूप जास्त अगदी याचं पीठही करायचं नाही, थोडे ह्याचे क्रश तुकडे राहिले पाहिजेत इतपत फक्त बारीक करून घ्यायचे। चला आता याला हलकसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा। शिळी चपाती आहे, रात्रीची चपाती आहे, थोडीशी कडक आहे, त्याला मऊ लुसलुशीतपणे येण्यासाठी पाण्याचा हात लावून एक 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्ही भिजायला बाजूला ठेवा। सकाळी सकाळी दुसरं बाकीचं काही काम होईपर्यंत तुम्ही या चपात्यांना अशा पद्धतीने मिक्सरमधनं काढून ओलवून ठेवू शकता। यामुळे चपाती चिवडा अगदी कापसाहूनही मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते, त्यामुळे ही स्टेप आवर्जून करा। चला आता पाण्याचा 2 हात लावून घेतलेत आणि झाकून एक 10 मिनिटं ठेवले होते। 10 मिनिटांनंतर फोडणी करायला घेऊयात। फोडणीसाठी कढई छान गरम करून घ्यायची, यामध्ये तेल घालायचं आणि तेलामध्ये अगदी खमंग अशी फोडणी करून घ्यायची। फोडणी करण्या अगोदर सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचेत। आता शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, परंतु या मऊ पोह्यांमध्ये हे शेंगदाणे खाताना अतिशय छान दाताखाली कुरकुरीत येतात आणि चवीला फार छान लागतात, त्यामुळे मी हे शेंगदाणे आवर्जून घालते। शेंगदाणे छान खमंग अगोदर तळून घ्यायचे, कारण नंतर आपल्याला ते तळता येत नाही। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि 1 मोठा चमचा जिरे घालायचे। जिरे आणि मोहरीची खमंग फोडणी बसली पाहिजे, त्यामुळे जिरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा। चपाती चिवड्याला जिरीची चव खूप छान लागते। आता पाव चमचा हिंग घालायचं। हिंगसुद्धा छान फुललं की यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची। इथे मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर घालायचा एक कांदा, मोठा 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो घालायचा। कांदा थोडंसं मीठ टाकून छान परतवून घ्यायचा। कांद्यामुळे आपल्या चपाती चिवड्याला मॉइश्चर भेटणार आहे, त्यामुळे कांदा खूप जास्त करपवायचा नाही, फक्त हलका हलका परतवून घ्यायचा। गुलाबी रंगावरती छान परतला गेला की यामध्ये घालून घ्यायची पाव चमचा हळद आणि अगदी चवीप्रमाणे मीठ। मीठ आवर्जून मी फोडणीमध्येच घालून घेते। मीठ अगोदर आपल्या चपात्यांना आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। कणिक मळताना आपण कणिकेमध्ये मीठ घालतो, त्यामुळे चपातीला अगोदरच मीठ असतं, त्यामुळे खूप जास्त मिठाची गरज नाही, फक्त फोडणीपुरतं मी मीठ घालून घेतले। चला फोडणी आपली छान तयार झाली। आता यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि हे बारीक केलेल्या चपातीचा चिवडा घालून घ्यायचा। छानपैकी फोडणी यामध्ये मिक्स करून घ्यायची। अतिशय खमंग असा हा चपाती चिवडा फक्त 5 ते 6 मिनिटात तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा चिवडा तुम्ही आरामात बनवू शकता। हा चपाती चिवडा फक्त शिळ्या चपात्यांचाच नाही तर अगदी ताज्या चपात्यांचा सुद्धा तुम्ही बनवू शकता। इतका मऊ लुसलुशीत होतो तो तर शिळ्या चपात्यांपेक्षाही जास्त मऊ लुसलुशीत होतो। चल आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा हा चपाती चिवडा छान परतवून घ्यायचा। भरपूर कोथिंबीर घाला, कोथिंबीरीमुळे सुद्धा या चिवड्याची टेस्ट अफलातून अशी होते। आता छान परतवून झालं की झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ द्यायची। वाफ दिल्यामुळे आतमध्ये मॉइश्चर छान लॉक होतं आणि चिवडा आपला जास्त वेळ मऊ राहतो। चला अतिशय खमंग आणि चविष्ट असा सकाळचा नाश्ता माझा तयार झालाय। सुंदर असा चपाती चिवडा मी दह्यासोबत सर्व करून घेत। दही किंवा ताक यासोबत या चपाती चिवड्याचं कॉम्बिनेशन अफलातून असं आहे। चला तुम्ही सुद्धा हा चपाती चिवडा तुमच्या नाश्त्याला नक्की बनवून बघा आणि दह्यासोबत किंवा ताकासोबत एकदा नक्की ट्राय करा। इतका टेस्टी लागतो की काही विचारायलाच नको। चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा। कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नाश्त्याला अजून वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायचे असतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशा सुपर टेस्टी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।